करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. शेफ, आज कोणती रेसिपी? सूप. आहा, क्या बात है. सूप म्हटलं का आणि सॅलड म्हटलं काय की तुझी रिॲक्शन कळी जी काही खुलते माझी. वा, खूप खुश असते मी. फॅन्टॅस्टिक. तसं मला असं वाटतं की आपले प्रेक्षकही खूप खुश होतात, कारण आता सॅलड आणि सूप फक्त रात्री मस्तपैकी सूप प्यायचं आणि सॅलड खायचं आणि आपलं जेवण झालं असा नियम बऱ्याच जणांनी बनवलाय. अगदी त्यातल्या त्यात आपण पौष्टिक सॅलड किंवा पौष्टिक सूप कोणतं खाऊ घालू शकतो त्याच्यावरती बऱ्याच वेळा अभ्यास करतो मी. आणि तसंच अभ्यास करता करता एक नवीन इनोव्हेशन मला डोक्यात आलं. थंडीचे दिवस आहेत, काबुली चणे बऱ्याच वेळेला आपण खातो, तर काबुली चणा कॉर्न सूप असं आजच्या रेसिपीचं नाव आहे. अरे बापरे, काबुली चणा आणि कॉर्न, हो, हे कॉम्बिनेशनच खूप वेगळं आहे. हो, वेगळं कॉम्बिनेशन आहे, पण जेव्हा तू टेस्ट करशील त्यावेळेला नक्कीच मला सांग की ते कसं झालेलं आहे, कारण हे टोटल इनोव्हेटेड आहे आणि इनोव्हेशन आहे नक्कीच, आणि वेगळ्या पद्धतीने ते आपण तयार करणार आहोत. बाबा, काबुली चणा कॉर्न सूप. अगदी अगदी तुमच्याप्रमाणे मी सुद्धा तितकीच उत्सुक आहे की हे अनोखं सूप कसं तयार होतंय. चला तर मग पाहूया, आणि त्यासाठी लिहून घ्या याचं साहित्य. उकडलेले काबुली चणे 1 वाटी, उकडलेले कॉर्न 1 वाटी, काबुली चणा आणि कॉर्न उकडून त्यातलं बाजूला केलेलं पाणी 1 बाउल, कापलेला लाल कोबी, गाजर आणि कांद्याची पात 1 वाटी, बारीक चिरलेले लसणाचे तुकडे 2 चमचे, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे 1 चमचा, मधून चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या 4, जिरं 2 चमचे, काळी मिरी पावडर आवडीप्रमाणे, लिंबाचा रस 1 लिंबू, बारीक चिरलेला पुदिना, तूप आणि मीठ. काबुली चना कॉर्न सूपचं साहित्य तर लिहून झालं. आता आपण करूयात सुरुवात. नक्की. पण सुरुवात करण्याआधी शेफ, हे कसलं पाणी दिसतंय मला इथे समोर? हेच खरं महत्वाचं आहे रिझन की आज हे सूप दाखवायला, म्हणजे वाय डिड आय गेट इन्स्पिरेशन अबाउट इट. सो हे खूप महत्वाचं आहे की हे सूप जेव्हा मी केलं त्यावेळेला काबुली चणे, मी जसं म्हटलं की थंडीच्या दिवसात बऱ्याच वेळेला आपण खातो, तसंच आमच्या घरी काबुली चणे नेहमीप्रमाणे आणले होते, कॉर्न होते. काबुली चणे जेव्हा आपण उकडवतो त्यावेळेला त्याचं पाणी टाकून देतो आणि खरं सत्व हे त्या पाण्यात असतं. काबुली चणे आणि कॉर्न हे मी एकत्र उकडवले आणि उकडल्यानंतर जे पाणी त्याच्यातलं राहतं ते हे पाणी आहे. बर, ते न टाकता आपण आज त्याचं सूप करणार आहोत. म्हणजे दॅट इज द मेन इन्स्पिरेशन. मला ही रेसिपी सुचली की काबुली चणे तर पौष्टिक आहेतच, पण कॉर्न आणि काबुली चणे आपण उकडल्यानंतर जे पाणी राहतं ते खूप पौष्टिक आहे. खरंय. सो मला वाटतं पटकन होणार आणि झटकन आहे. मिक्सरचं भांडं दे. काबुली चणे उकडवून घेतलेले आहेत, कॉर्नही उकडून घेतलेले आहेत जसं म्हटलं, आणि पाणी आहे विदाउट मीठ ना? हो, काही घातलेलं नाहीये. सो 1 छोटी वाटी काबुली चणे जे उकडवून घेतलेले आहेत, साला सकट घ्यायचे आहेत. 1 वाटी कॉर्न. आपल्याला याची फक्त भरड करून घ्यायची. जाडसर भरड करून घ्यायची आहे त्याची, पाणी न घालता. मला पॅन दे. आपण सूप करताना तुपाची फोडणी देणार आहोत आज. आता आज मी बटर वापरलेलं नाही, कारण ही हेल्दी आहे आणि तितकंच मी म्हटल्याप्रमाणे की आपण काबुली चणा हा थोडासा हरवस असतो, पण त्याचा पूर्ण विचार करूनच ही रेसिपी मी इनोव्हेट केलेली आहे. तूप 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आणि थंडीच्या दिवसात आपल्याला बऱ्याच वेळेला हा त्रास होतो. खरं म्हणजे आपलं पोट साफ होत नाही, पण अनेक वेळेला असं होतं की खूप पौष्टिक रेसिपीज आपण खात नाही. मग अशा वेळेला काबुली चणा आणि कॉर्न ह्याचं सूप हे एक उत्तम पर्याय नक्कीच असेल. मस्तपैकी तुपावरती जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. दोन चमचे जिरं, लसणाचे बारीक चिरलेले तुकडे आहेत ते 2 चमचे, आल्याचे तुकडे आहेत ते 1 चमचा. आणि आलं लसूण जिरं म्हटलं की काबुली चण्याचा जो हरवसपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो.
मिरची आहे हिरवी, जी मधून फक्त मी चीर दिलेली आहे. 4 मिरच्या छोट्या. आता हे झाल्या झाल्या आपण त्याच्यामध्ये ही जी भरड करून घेतली आहे, कॉर्न आणि काबुली चणा हा सगळा फोडणीला घालायचा. किती वेगवेगळ्या प्रकारची सूप्स आहेत, माहिती नसतं. मी आपली 3-4 प्रकारचे सूप करते तितकंच. आणि आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे, जे आपण काबुली चणा आणि कॉर्न उकडताना जे पाणी राहिलं होतं, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. फर्स्ट क्लास. पौष्टिक आणि सात्विक पाणी असं म्हणून. येस. फक्त गॅस मोठा करूया, त्याला छान उकळी येऊ दे. आता योगिनी काय होतं की मी नेहमी असं म्हणतो की जेव्हा आपण सूप तयार करतो ना, तेव्हा आपण ते थिक होण्यासाठी बरेचसे इन्ग्रेडियंटचा वापर करतो. मग मैदा असो किंवा कॉर्नफ्लॉवर असो किंवा अनेक वेगवेगळे प्रकार. तू जर हे सूप बघितलंस तर पुन्हा एकदा मी तसंच केलंय की दोन्ही म्हणजे काबुली चणा असो किंवा कॉर्न असो त्याची भरड केली, आणि भरड करून जेव्हा मी फोडणीला घातली तेव्हा ते थिकपणासाठी ते खूप महत्वाचं ठरलं. आणि त्याचंच आपण जेव्हा ते शिजवून घेतले होते त्याचंच पाणी वापरलं. म्हणजे कोणताही पदार्थ आपण फुकट घालवलेला नाही, पण सूप थिक होण्यासाठी दुसराही कशाचा वापर केलेला नाहीये. बरोबर, हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये मस्तपैकी कोबी आहे. चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका. आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप. लाल कलरचा आपण नेहमी वापरतो तसाच गाजर आहे आणि कांद्याची पात आहे, ती आपण मिक्स करणार आहोत. जेव्हा आपण हे सूप पिणार आहोत ना, तेव्हा छान त्या भाज्या देखील त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहेत. बरोबर. येस. सो सूप मस्त उकळतंय. त्याच्यामध्ये नेहमीच आपण कोथिंबीर घालतो, आज मी पुदिना घालणार आहे. अच्छा. कारण पुन्हा एकदा तो हरवसपणा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे. त्याच्यामुळे पुदिना, मस्तपैकी बारीक चिरलेला पुदिना, एक पूर्ण लिंबाचा रस, चवीनुसार मीठ. तसा अरोमा यायला लागला कोथिंबीर ऐवजी. येस. त्याचा एक वेगळा स्वाद येणार आहे. फर्स्ट क्लास सूप तयार आहे. तर गॅस एकदा मोठा करून आपण त्याला उकळी येऊन द्यायची. गॅस बंद करता करता त्याला आता उकळी येते. सो फक्त गॅस बंद करायच्या आधी काळी मिरी पावडर आहे ती फक्त बुरबुरायची. थोडासा तिखटपणा येतो त्याला. आपण मिरची तर घातलीये, पण काळी मिरीने अजून एक स्वाद त्याचा येतो आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. काळी मिरी टाकल्यानंतर इमिजिएटली मस्तपैकी हे सर्व करूया. येस. सो सूप इज रेडी. वा मस्त. हे सूप कसं केलं ही उत्सुकता माझी तर संपली आहे. प्रेक्षकांचीही संपली असेल. पण पुन्हा एकदा याचा रिकाप बघायचा असेल तर लिहून घ्या त्याचं साहित्य आणि कृती. साहित्य: उकडलेले काबुली चणे 1 वाटी, उकडलेले कॉर्न 1 वाटी, काबुली चणा आणि कॉर्न उकडून त्यातलं बाजूला केलेलं पाणी 1 बाउल, कापलेला लाल कोबी, गाजर आणि कांद्याची पात 1 वाटी, बारीक चिरलेले लसणाचे तुकडे 2 चमचे, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे 1 चमचा, मधून चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या 4, जिरं 2 चमचे, काळी मिरी पावडर आवडीप्रमाणे, लिंबाचा रस 1 लिंबू, बारीक चिरलेला पुदिना, तूप आणि मीठ. कृती: प्रथम मिक्सरच्या भांड्यात सालासह उकडलेले काबुली चणे आणि उकडलेले कॉर्न घेऊन मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून भरड करून घ्या. आता तूप गरम करून त्यात जिरं, बारीक चिरलेले लसणाचे तुकडे, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे, मधून चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या, काबुली चणा आणि कॉर्नची ग्राइंड केलेली भरड, काबुली चणा आणि कॉर्न उकडून त्यातलं बाजूला केलेलं पाणी, कापलेला लाल कोबी, गाजर, कांद्याची पात,
बारीक चिरलेला पुदिना, लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. तयार सूप बाउलमध्ये काढा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे काबुली चणा कॉर्न सूप तयार. गरमागरम काबुली चना कॉर्न सूप तयार झालेला आहे बाबा. खूप छान आहे हे, खूपच छान आहे. ते पाणी कसं लागेल याची शंका होती. काबुली चणा आणि कॉर्न हे कॉम्बिनेशन खूप वेगळं होतं. शंकेचं निरसन झालं कारण जस्ट बिकॉज ऑफ दॅट फोडणी. त्या फोडणीने या सगळ्यांमध्ये स्वाद भरला. त्यामुळे अत्यंत पौष्टिक असं हे सूप की जे एक बाउल प्यायलं तर आपली भूक व्यवस्थित पणे शमणार आहे. त्यामुळे हे उत्तम सूप प्यावं असं मी सिरियसली म्हणेन. 0 फिगर मेंटेन करण्यासाठी अनेक आत्ता मला असं वाटतं की महिला असो किंवा पुरुषही असो, कारण बऱ्याच वेळेला 0 फिगर मेंटेन करण्यासाठीचे आत्ता धडपड खूप चालू असते. नाही, फक्त 0 फिगरसाठी नाही, हेल्दी खाणं हे सुद्धा एक प्रयत्न. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली. एक्झॅक्टली. पण 0 फिगर मेंटेन करता करता आपण इतकं काही पौष्टिक विसरून जातो खायला, कारण आपल्याला कळतच नाही की पौष्टिक काय आणि खरंच आपण काय खाल्लं पाहिजे. सो असे जर सूप आपण प्यायलो तर नक्कीच मला वाटतं की पौष्टिक सूप पण होईल आणि डेफिनेटली तेवढाच डाएट पण आपला बॅलन्स होऊ शकतो. येस, नक्कीच. मस्त. मंडळी, कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज? तुम्हाला आवडल्या असतील तर त्या नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशा झालं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आयडी लिहून घ्या. सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात हेल्दी आणि टेस्टी रेसिपीज घेऊन. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार.